नदीचा किनारा आणि स्वामीजींची प्रतीक्षा. एकदा स्वामी विवेकानंद फिरत फिरत एका नदीच्या किनाऱ्यावर आले. त्यांना नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जायचे होते, पण त्यांनी पाहिले की काही वेळापूर्वीच तिथून शेवटची नाव निघून गेली होती. त्यामुळे स्वामीजी पुढील नावेची वाट पाहत तिथेच बाजूला शांतपणे बसले. जादूगाराचे आगमन आणि थट्टा. काही वेळातच तिथून एक प्रसिद्ध आणि श्रीमंत जादूगार आपल्या सहकाऱ्यांसह चालला होता. त्याने स्वामीजींना तिथे एकटे आणि साध्या वेशात बसलेले पाहून विचारले, तुम्ही इथे एकटे का बसले आहात? स्वामीजींनी उत्तर दिले, मला नदी पार करायची आहे. मी नावेची वाट पाहत आहे. जादूगाराने गर्वाने विचारले, तुमचे नाव काय आहे? जेव्हा स्वामीजींनी सांगितले, माझे नाव विवेकानंद आहे, तेव्हा तो जादूगार हसू लागला आणि त्यांची थट्टा उडवत म्हणाला, अच्छा, तर तुम्हीच ते विवेकानंद का, ज्यांना असे वाटते की परदेशात जाऊन मोठी भाषणे दिल्याने कोणी महान बनतो? स्वामीजींनी त्यावर काहीही उत्तर दिले नाही. ते शांत राहिले. जादूचे प्रदर्शन आणि अहंकार. स्वामीजींचे मौन पाहून जादूगाराला आपल्या कलेचा अधिकच माज आला. तो गर्वाने म्हणाला, हे बघा माझी खरी ताकद आणि जादू. असे म्हणून तो जादूगार नदीच्या पाण्याच्या पृष्ठभागावर एखाद्या रस्त्यासारखा काही अंतरापर्यंत चालत गेला आणि परत आला. त्याने छाती फुगवून स्वामीजींना विचारले, तुम्ही माझ्यासारखे पाण्यावर चालून ही नदी पार करू शकता का, की तुम्हाला अजूनही त्या लाकडी नावेचीच गरज पडणार? स्वामीजींचे चोख उत्तर. स्वामीजींनी अत्यंत नम्रतेने आणि चेहऱ्यावर थोडेही निक्षून न घेता विचारले, भाऊ, तुझी ही कला खरोखरच थक्क करणारी आहे. पण मला सांग, ही पाण्यावर चालण्याची असाधारण जादू किंवा कला शिकण्यासाठी तुला किती वेळ लागला? जादूगाराने अभिमानाने उत्तर दिले, हे काही सोपे काम नव्हते. तब्बल 20 वर्षांची कठीण मेहनत, दिवस रात्र सराव आणि जगभरातील अनेक प्रयोग केल्यानंतर मला ही अद्भुत कला साध्य झाली आहे. मी माझ्या आयुष्याची सर्वोत्तम वर्ष यासाठी पणाला लावली आहेत. जादूगाराचा अहंकार पाहून स्वामीजींना त्याची दया आली. ते अत्यंत शांत आणि कोमल आवाजात म्हणाले, मित्रा, तू तुझ्या अमूल्य आयुष्याची 20 वर्ष केवळ पाण्यावर चालण्याची कला शिकवण्यात वाया घालवलीस. जे काम एक लाकडी नाव अवघ्या 5 मिनिटात करू शकते आणि एक साधा नावाडी फक्त 5 रुपयात तुला नदी पार करून देऊ शकतो. जर हीच 20 वर्ष तू तुझ्या जादूच्या शोमधून मिळालेला पैसा आणि तुझी बुद्धी गरीब आणि अनाथ आणि भुकेलेल्या लोकांच्या मदतीसाठी लावली असती, तर आज या देशाने तुला खऱ्या अर्थाने एक महान मानवतावादी मानले असते. तीच खरी तुझ्या आयुष्याची कमाई ठरली असती. स्वामीजी पुढे म्हणाले, तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे की तुम्ही 5 मिनिटाच्या कामासाठी आयुष्याची 20 वर्ष वाया घालवली आणि मी माझा प्रत्येक दिवस माझ्या देशातील लोकांच्या हितासाठी आणि त्यांच्या उद्धारासाठी वापरतो. हे ऐकून जादूगाराचा सर्व अहंकार क्षणात गळून पडला. त्याने शर्मेने आपले डोके खाली केले. तेवढ्यात नाव आली आणि स्वामीजी नावेमध्ये बसून नदीच्या पलीकडे निघून गेले. या गोष्टीमधून मिळणारी शिकवण. वेळेचा अपव्यय टाळा. जे काम अत्यंत कमी वेळात आणि पैशात सहज होऊ शकते, त्यासाठी स्वतःच्या आयुष्याची महत्त्वाची वर्ष वाया घालवू नका. वेळ अमूल्य आहे. ज्ञानाचा व कलेचा वापर. आपल्याकडे असलेल्या कोणत्याही कौशल्याचा किंवा ज्ञानाचा वापर हा समाजाच्या लोकांच्या मदतीसाठी आणि कल्याणासाठी झाला पाहिजे. अहंकार सोडा. आपल्या कौशल्यांचा कधीही अहंकार करू नका. नम्रता आणि विवेक हाच माणसाला खऱ्या अर्थाने श्रेष्ठ बनवतो.